नमस्कार. आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्रिस्पी आणि टेस्टी व्हेज मंचुरियन कसं बनवायचं ते बघूया. चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मी इथं 2 वाट्या कोबी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. 1 वाटी खिसलेला गाजर घेतला आहे. त्याचबरोबर 1 वाटी खिसलेलं बीट घेतलं आहे. पाव वाटी शिमला मिरची घेतली आहे. अर्धी वाटी कांद्याची पात घेतली आहे. आता यामध्ये बारीक कट केलेला 1.5 चमचा लसूण टाकूया. 1.5 चमचा खिसलेलं आलं टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि 2 चमचे मैदा टाकूया. पाव चमचा काळी मिरी पूड टाकूया. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण पाणी न टाकता चांगलं मिक्स करून घेऊया. भाज्यांना अंगचं पाणी असल्यामुळे आणि आपण मीठ टाकतो त्यामुळे याला भरपूर पाणी सुटतं. आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकावं लागत नाही. आता हे चांगलं मिक्स करून झालंय. यामध्ये आपण 1 चमचा रेड चिली सॉस टाकूया. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकूया. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. जर आपल्याला मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटलं किंवा त्याचे गोळे होत नाहीत असं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि मैदा वाढवला तरी चालतो. आता आपण यामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा टाकूया. आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याचे गोळे तयार होतात का बघूया. आता आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे मंचुरियन तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकताय गोळे एकदम व्यवस्थित असे गोल होत आहेत. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करायचं नाही. हलके हाताने गोळे बांधता येतील असं मऊसूत पीठ हे तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळे मंचुरियन आपण तयार करून घेऊया. इथं मी सगळे मंचुरियन तयार करून घेतले आहेत. आता हे तळून घेऊया. तेल गरम झालंय. आता आपण एक एक मंचुरियन त्यामध्ये टाकूया. मंचुरियन तेलामध्ये सोडल्या लगेच त्याला पलटी करायचं नाही. 5 मिनिटांनी पलटी करायचं, नाहीतर मंचुरियन तुटू शकतात. आता आपण एकसारखे लालसर क्रिस्पी होईपर्यंत मंचुरियन तळून घेऊया. इथं आपले मंचुरियन चांगले तळून झाले आहेत. त्याला कलरही खूप छान आला. आता आपण ताटात काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसरे मंचुरियन पण तळून घेऊया. मंचुरियनची दुसरी बॅच पण तळून तयार झाली आहे. आता आपण याला ताटात काढून घेऊया. हे तळलेले मंचुरियन असे सुद्धा खायला खूप छान लागतात. इथं आपले सगळे मंचुरियन बनवून तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी झाले आहेत. आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवूया. तेल गरम झालंय. यामध्ये आता आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकूया. 1.5 चमचा बारीक केलेला लसूण टाकूया. 1 चमचा खिसलेलं आलं टाकूया आणि थोडीशी मिरची टाकूया.
5-7 मिनिट आता आपण हे चांगलं परतून घेऊया. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपण अर्धी वाटी शिमला मिरची, थोडीशी कांद्याची पात टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला चांगलं परतून घेऊया. पाच 7 मिनिट चांगलं परतून झाल्यावर यामध्ये 2 चमचे सोया सॉस टाकूया, 1 चमचा रेड चिली सॉस टाकूया, पाव चमचा काळी मिरी पूड टाकूया. आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. हे मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यावर यामध्ये 1 पेला पाणी टाकूया. आता ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे, त्यामध्ये 2 चमचे मैद्याची पेस्ट टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्येच आपण चवीनुसार 1 चमचा साखर टाकूया आणि थोडंसं चवीला मीठ टाकूया. सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं. ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे. आता आपण त्यामध्ये सगळे मंचुरियन टाकून घेऊया. 5-7 मिनिट ग्रेव्हीमध्ये मंचुरियन चांगले परतून घेऊया. त्यामध्येच थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेऊया. इथं आपलं क्रिस्पी आणि टेस्टी व्हेज मंचुरियन तयार आहे. चला तर आपण आता सर्व्ह करूया. माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं तयार आहे आपलं क्रिस्पी आणि टेस्टी व्हेज मंचुरियन.